हे आढळणं हे अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की 133 जण दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। होतोय एकूण किती लोक होते? 133 जणांच्या मृतदेह हाती आलेले आहेत, त्याच्यामध्ये प्लेन मधील किती लोक होते किंवा ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे त्या एरियामध्ये सुद्धा पॉप्युलेशन जास्त होती, तिथे असं काही घडलेलं आहे का? प्रशांत, आवाज येतोय माझा? प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र अतिशय दुर्दैवी ही दुर्घटना म्हणावी लागेल। अहमदाबादमध्ये जेव्हा अपघात झाला त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। बोईंग विमान म्हणजेच एक मोठं विमान असतं, बोईंग 787 असं हे विमान टेक ऑफ त्याने केलेलं होतं, उड्डाण भरलेलं होतं, मात्र त्याच वेळेला हे विमान खाली कोसळलेलं आहे आणि त्यानंतर त्या विमानाचे अवशेष आपण बघू शकतोय आणि त्यामुळे या विमानामध्ये जे सवार होते, जे प्रवासी होते, क्रू मेंबर होते, त्यांचं काय झालं असेल याची कल्पना आपण करू शकतो। दरम्यान त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला जेव्हा हे विमान कोसळलेलं आहे, त्यानंतर क्रॅश झाल्यानंतर आणि त्यानंतरची दृश्य आपण एकीकडे बघू शकतोय, तर दुसरीकडे तिथं पाणी भरल्याचंही दिसून येते, कारण विमानामध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली होती आणि ते विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा फवारा करण्यात आला आणि तिथं फायर ब्रिगेड पोहोचलेलं होतं किंवा सेफ्टीचे जे काही कर्मचारी आहेत ते पोहोचलेले होते सिक्युरिटीचे आणि ते बचाव कार्य करताना आपल्याला दिसून येत आहेत। अधिकारी का ही रहा है सूचना, आज जितने लोग भी इस विमान दुर्घटना में मृत हुए हैं उनके परिवार के प्रति हमारी संवेदनाएं हैं और जो घायल हैं ईश्वर उनको जल्द स्वस्थ करे। आज शोक का दिन है क्योंकि बहुत बड़ी घटना है, इसीलिए हम लोगों ने आज का प्रोग्राम को रद्द कर दिया है। इतनी बड़ी घटना के बाद कोई कार्यक्रम करना बिल्कुल दिल को मरम्मत करने का। सर बच्चे थे, फॉरेन नेशनल्स थे उसमें, विजय रूपाणी जी आप सर जानते भी उनको बहुत करीबी। विजय रूपाणी से मैं मिला हूँ, उनके साथ घुमा हूँ सर। इसी सवाल सिर्फ विजय रूपाणी जी का नहीं है, सवाल ये ना थैंक यू जाए अंदर छह बॉटल छे एक्स्ट्रा। तर आपण या प्रतिक्रिया बघतोय आणि विमान जेव्हा क्रॅश झालं त्याच्यानंतर नेमकं काय झालं आहे त्याविषयी सांगताना दिसत आहेत, मात्र त्याच्यानंतरची दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। ज्या ठिकाणी ज्या एरियामध्ये हे विमान कोसळलेलं आहे त्यानंतर तिथं एक झाड होतं, ते झाड सुद्धा जळून खाक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये तिथे राहणारे जे लोक होते त्यांचं काही बरं वाईट तर झालं नाही ना असाही सवाल उपस्थित होतो। मात्र ज्या बिल्डिंगजवळ हे विमान कोसळलेलं आहे त्यानंतर त्या बिल्डिंगचा हा भाग आपण बघितला तर तोही काळाकुट्ट झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि विमानाचा हा मलबा पडलेला आहे, त्याच्यावर अजूनही कूलिंगचं काम सुरू आहे, पाण्याचा फवारा मारला जातोय, एनडीआरएफची टीम इथं पोहोचलेली आहे आणि त्याचबरोबर जेसीबी सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण जे प्रवासी या विमानातून प्रवास करत होते ते जर विमानाच्या अवशेषांखाली दबलेले असतील तर त्यांना बाहेर काढलं जाईल आणि त्याच्यापैकी किती जिवंत आहेत हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर 200च्या वर प्रवासी याच्यामध्ये होते, क्रू मेंबर सोबत बोईंग विमान होतं, म्हणजे एक मोठं विमान। जनरली डोमेस्टिक जे प्लेन असतात, फ्लाईट असतात त्या छोट्या असतात, मात्र जे इंटरनॅशनल फ्लाईट्स असतात त्या मोठ्या फ्लाईट्स असतात आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना वाहून नेण्याची क्षमता असते आणि तसंच हे विमान पॅरिसला निघालेलं होतं, मात्र त्याच वेळेला ही दुर्घटना घडलेली आहे। टेक ऑफ केल्यानंतर साधारणतः 300 किलोमीटर पर आवरची स्पीड या ठिकाणी असते आणि त्यावेळेला हा जो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेल्याची भीतीही व्यक्त केली जाते। तर मेघानीनगरमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या यूजी हॉस्टेलच्या मेसवर विमान थेट कोसळल्याची माहिती समोर येते। अहमदाबादमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे, अनेक MBBSचे विद्यार्थ्यांना यामध्ये आपला जीव गमवावा लागल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर फक्त त्या विमानामध्ये असलेले प्रवासी किंवा क्रू मेंबर नाही तर जिथं हे विमान कोसळलेलं आहे त्या ठिकाणच्या लोकांचाही जीव गेल्याची माहिती समोर येते। मेघानीनगरमध्ये बीजे मेडिकल कॉलेजच्या यूजी हॉस्टेलच्या मेसवर हे विमान थेट कोसळलेलं आहे आणि अनेक MBBSच्या
विद्यार्थ्यांना यामध्ये आपला जीव गमवावा लागल्याची माहिती आहे। मुलं जेवण करताना हे विमान त्या इमारतीवर पडलेलं आहे। म्हणजे विचार करा, मेसमध्ये हे एमबीबीएसची मुलं, एमबीबीएसचं शिक्षण घेणारे जे डॉक्टर आहेत ते तिथं जेवत होते आणि त्याच वेळेला हे विमान त्या ठिकाणी कोसळलं, ज्याच्यामध्ये अनेक जी मुलं आहेत त्यांचा जीव गेल्याची माहिती सुद्धा समोर येते। एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना यामध्ये आपला जीव गमवावा लागल्याची माहिती ही समोर येते। तिकडे सध्या कसं दृश्य आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकेल। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे त्या ठिकाणी त्या इमारतीमधून काळा कुट्ट असा धूर आपल्याला निघताना दिसून येतोय आणि आग विझलेली नाही असाच अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतो। बीजे मेडिकल कॉलेजचं हे हॉस्टेल होतं, ज्यामध्ये यूजी हॉस्टेलच्या मेसवर विमान कोसळलंय। सर, हमसे बात करने के लिए शुक्रिया। मैं जानना चाहता हूं कि अभी फिलहाल वहां की स्थिति क्या है, किस तरीके से सरकार जो है वो मदद कर रही है? जी, अभी तो वहाँ की जो गवर्नमेंट है, स्टेट गवर्नमेंट के साथ हमारे अधिकारी संपर्क में है। राहत बचाव का कार्य भी शुरू हो गया है जी, और हम भी घटनास्थल पे पहुंच रहे हैं। मैं भी थोड़ी देर में वहाँ पे पहुंचूंगा। माननीय एचएम सर, देश के गृह मंत्री अमित भाई भी वहाँ पे पहुंच रहे हैं। तो अभी सभी स्तर पे कार्रवाई शुरू है, काम शुरू है। और सर, प्राइमरी इन्वेस्टिगेशन में क्या कुछ सामने आया है कि एग्जैक्टली रीजन क्या था? नहीं, अभी तक तो जांच चल रही है। अभी कुछ हम इस पे बात करना उचित नहीं होगा, लेकिन उसकी जांच चल रही है। मैंने अभी भी मिनिस्ट्री में सभी वरिष्ठ अधिकारियों के साथ मैंने मीटिंग भी करी है, लेकिन उसका सामने आएगा एक्चुअली रीजन क्या है, वो सामने भी आएगा। लेकिन अब तो पहला काम हमारा है कि वहाँ के राहत बचाव का कार्य में हमें ध्यान देना है, पहले वो तो काम करना पड़ेगा। मोदी जी, मुझे ये जानना है कि आंकड़े जो है कैजुअलिटी हो या फिर इंजर्ड हो, उनके अलग अलग आ रहे हैं क्या आपकी तरफ से? नहीं, अभी तो कुल 242 लोग थे जी, 230 उसमें यात्री थे, 12 क्रू मेंबर्स थे। तो अभी तक तो कैजुअलिटी आ रही है सामने। अभी तक कोई ऑफिशियली कैजुअलिटी हम नहीं बोल रहे हैं। सभी जांच भी चल रही है। पहले तो राहत बचाव का काम शुरू है, बाद में उस पर। ये जो फ्लाइट क्रैश हुआ है वो रेसिडेंशियल एरिया में हुआ है, तो क्या वहाँ पे लोग कितने इंजर्ड हुए या वहाँ की कैजुअलिटी का कुछ आंकड़ा? जी, वही तो मैंने अभी कहा कि राज्य सरकार के संपर्क में हमारी सभी टीम है वहाँ पे। तो अभी सामने नहीं आ रहा है कि, लेकिन वहाँ भी राहत बचाव का कार्य जो शुरू है उसमें पहले तो इन लोगों को बाहर निकालना है। इनको इमीडिएटली वहाँ पे मेडिकल इमरजेंसी को पहले उनको वहाँ पे हॉस्पिटल में शिफ्ट करना है, मदद करना है। तो एक थोड़ी देर के बाद वो भी हमारे सामने आ जाएगा। बहुत आखिरी सवाल पूछूंगा। अभी आपने जो है वो एक हाई लेवल मीटिंग जो है वो एड्रेस की है, जिसमें एआई के ऑफिशियल्स थे, डीजीसीए के ऑफिशियल्स थे। क्या एग्जैक्टली डिस्कस हुआ था? क्या ब्रीफिंग आपको उनकी तरफ से मिली है? नहीं, हमारे मिनिस्टर के, हमारे सेक्रेटरी थे, बाकी सब वरिष्ठ अधिकारी थे। तो वही चल रहा है कि एक्चुअली उसका रीजन क्या, उसका कारण क्या है, एक्चुअली उसमें कैजुअलिटी कितनी हुई है, एक्चुअली हमें अभी इमरजेंसी में क्या क्या करना है, राज्य सरकार से संपर्क करके वहाँ की फैसिलिटीज में क्या क्या मदद मुझसे अर्जेंसी में मिलनी है। तो इसी पे लाइन पे अभी मीटिंग हुई है और मैं भी अभी ये मीटिंग खत्म करके अहमदाबाद निकला हूँ। रूपानी साहब का नाम आ रहा है कि वो भी फ्लाइट पे थे, क्या इसके बारे में कुछ? अभी देखना पड़ेगा, देखते हैं क्या होता है। थैंक यू। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी फोनवरून बातचीत केलेली होती, त्यावेळेला त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर आम्ही या सगळ्यांची माहिती घेत आहोत असं त्यांनी सांगितलंय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा याविषयी या सगळ्या दुर्घटनेवर लक्ष ठेवून आहेत, माहिती घेत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचं दुःख शब्दात व्यक्त न करण्याजोगं आहे। प्रशासनाला मदत करण्याच्या सूचना दिल्यात असं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचं सुद्धा अमित शहांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांसोबतही चर्चा केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेली आहे। अमित शहांचं होम स्टेट आहे गुजरात आणि त्या ठिकाणी हा एवढा मोठा विमान अपघात घडलेला आहे। त्यानंतर अमित शाह स्वतः या सगळ्यांची माहिती घेताना दिसून येत आहेत। तर अतिशय दुर्दैवी ही घटना असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। घटनेचं दुःख शब्दात व्यक्त न